आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी। कृषी उत्सव 2026 अंतर्गत मर्दानी खेळ स्पर्धेत कोल्हापूरचा चाणक्य मर्दानी सांस्कृतिक सेवा संघ प्रथम। जोल्ले ग्रुप, हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखाना व बिरेश्वर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी एकसंबा यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी दिनांक 11 ते 16 मार्च पर्यंत हालसिद्धनाथ कारखाना येथे सलग दुसऱ्यांदा कृषी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। गुरुवारी दिनांक 12 मार्च रोजी सकाळी 11 वाजता एकरी 100 टन ऊस या विषयावर प्रशांत राजमाने यांचं व्याख्यान पार पडलं। उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी मर्दानी खेळांचं आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेचं उद्घाटन जोल्ले ग्रुपचे उपाध्यक्ष बसवप्रसाद जोल्ले यांच्या हस्ते करण्यात आलं। मर्दानी खेळ हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील युद्ध कला जिवंत ठेवणारा एक प्राचीन मार्शल आर्ट आहे। यामधील तलवारबाजी, दानपट्टा, लाठीकाठी हे शारीरिक तंदुरुस्ती, स्वसंरक्षण, शिस्त व आत्मविश्वास वाढवण्यासाठी अतिशय महत्त्वाचे मानले जातात। छत्रपती शिवाजी महाराजांनी या युद्ध कलेच्या जोरावर मावळ्यांच्या साथीने स्वराज्य स्थापन केलं। अनेक कर्तबगार महिलांनीही या मर्दानी खेळाच्या धर्तीवर स्वराज्याच्या जडणघडणीत मोलाचे सहकार्य दिले। कालांतराने हीच युद्धकला मर्दानी खेळाच्या स्वरूपात समोर आली। कोल्हापूरकर मर्दानी खेळाचे आखाडे व तालीमसाठी आजही तितकेच प्रसिद्ध आहेत। मर्दानी खेळाच्या या स्पर्धेत कोल्हापूरच्या चाणक्य मर्दानी सांस्कृतिक सेवा संघाने प्रथम क्रमांक पटकावला। मान्यवरांच्या हस्ते रोख 15,000 रुपये बक्षीस देऊन स्पर्धक संघाला सन्मानित करण्यात आलं। द्वितीय क्रमांकाचे मानकरी श्रीराम गुरुकुलम कासारवाडी हा संघ ठरला। त्यांना 12,000 रुपये रोख बक्षीस देऊन गौरवण्यात आले। नवडीहाटच्या शिवशंभू मर्दानी आखाड्याला रोख 10,000 रुपयांचं तृतीय क्रमांकाचं बक्षीस देण्यात आलं। चतुर्थ क्रमांक संयुक्त जुना बुधवार पेठ मर्दानी आखाडा कोल्हापूर यांनी तर 5वा क्रमांक शांतीदूत मर्दानी आखाडा कोल्हापूर यांनी पटकावला। त्यांना अनुक्रमे रोख 7,000 रुपये व 5,000 रुपयांचं बक्षीस देण्यात आलं। यावेळी आमदार शशिकला जोल्ले, जिल्हा बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले, ज्योतिप्रसाद जोल्ले, सौ प्रिया जोल्ले, युवा नेते बसवप्रसाद जोल्ले, सौ यशस्विनी जोल्ले, हाल शुगर चेअरमन MP पाटील, आप्पासाहेब जोल्ले यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। याला म्हणतात लाठीचा मुजरा। अत्यंत प्रेक्षणीय उडी मारलेल्या
जोरदार स्वागत करायचं. याला म्हणतात नाचीचा मुद्रा. शब्दाचं रक्षण आणि शत्रूपासून संरक्षण. त्याच्या हातात भाला, तो रणांगण गाजवायला आला. अरे, अरे! महादेव. भाला फेक. याला म्हणतात भाला फेक. शब्दाचं दांडपट्टा लाठी, डबरांग दोरी बंदाची, मर्दानी खेळामुचा, घनसागर देशासाठी, सांगाय स्वातंत्र्य गुणासाठी, बलिदान शरीर आणि निरोगी मनासाठी. अंगी रुजवा मराबाची, सांगाय मृत्यूला हर हर महादेव. 1660 साली रावण खिंडीत पाय घातले आणि बाजी प्रभू देशपांडे मोठ्या ईर्षेने लढले. तिथेच पडला बांधखिंडीला बाजी प्रभूंचा छातीचा. तिथेच फुटली छाती परी दिमाग नाचला जातीचा. आठवण येता अजून येतो दाटून खिंडीचा गळा आणि विशाळगडचा विशाल धानी रक्तचंदनी पिके केला, रक्तचंदनी पिके केला. शौर्य आणि धाडस, जिद्द आणि ईर्ष्या या खेळामुळे शौर्य, धाडस, जिद्द आणि ईर्ष्या. खरी तलवार. जय शिवाजी. तलवार फेक, जवा तलवार फेक. याला म्हणतात भाला फेक.
अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट.